जामनेर तालुक्यात विविध योजनांचा गैरवापर होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी दिले आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 150 जागांची मंजुरी भेटलेली आहे। ती योजना जिल्ह्याभरात राबवली पाहिजे असे शासनाचे आदेश असताना ती फक्त एका तालुक्यातल्या 4 गावांमध्ये राबवली आणि तिथे ती संपुष्ट करण्यात आली। ती योजना राबवल्यानंतर प्रत्येक कामगाराला त्या 15 दिवसात प्रशिक्षण घेण्यापोटी 4250 रुपये भेटणार होते आणि त्या कामगाराला कुठेतरी नवीन टेक्निक माहिती पडलं, त्याची कुठेतरी कामात प्रगती व्हायला पाहिजे त्या दृष्टीतून ती योजना असताना तिचा कुठेतरी गैरवापर करून एकाच तालुक्यात राबवली गेली। त्या 3650 लोकांची नावं रद्द करावी, ती यादी रद्द करावी आणि संबंधित ठेकेदाराने जर ते पैसे काढले असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे। जामनेर तालुक्यात राबवण्यात आली। त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही मला पुरावे दिलेले नाहीत, त्यामुळे मी गुन्हा दाखल करू शकत नाही किंवा फक्त ही संबंधित विभागाकडे ती यादी पाठवेल। पण त्यांचं म्हणणं हे मला पटत नाही, कारण जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे बॉस आहेत आणि त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून जिल्ह्याचा कारभार कसा सुरळीत चालला जाईल आणि जिल्ह्यात कसं भ्रष्टाचार मुक्त होईल हा प्रकार त्यांनी केला पाहिजे। पण त्यांनी दिलेलं हे उत्तर आम्हाला मान्य नाही। त्याच्या संदर्भात आम्हाला वरती जे काही करता येईल ते आम्ही निश्चित करतो। राजकीय दबाव आहेच। आम्ही कामगार आयुक्तांना सांगितलं की आता जो तुम्ही आम्हाला ते जे 3650 लोक आहेत त्यांची यादी द्या, तर ते असं सांगतात की माझ्यावर दबाव आहे, त्यामुळे मी यादी देऊ शकत नाही आणि मी काहीच करू शकत नाही, मी हतबल आहे। तर त्यांची हतबलता असेल पण आमची हतबलता नाही, त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टीच्या खोलात जाऊ आणि त्याची चौकशी करून आमच्या पद्धतीने निश्चित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ। सगळे कामगार न्याय मिळवून देण्यासाठी काय बोलतात? आज आम्ही हे छोटेखानी निवेदन देऊन प्रयत्न करतोय की त्या कामगारांना न्याय भेटला पाहिजे, पण तरी प्रशासन दबावाखाली असेल किंवा त्यांच्या काही अडचणी असतील म्हणून जर न्याय देणार नसेल तर त्याच्यासाठी शासन दरबारी आमचे जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांना आम्ही सांगू, तसंच न्यायालयाची दरवाजे आमच्यासाठी उघडे आहेत, त्याचा देखील आम्ही वापर करू।